एकूणच कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर शिवसेना आणि भाजप यांच्यातच खरी चुरस होती आणि अर्थातच मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या वाकयुद्धाने ती जास्त गाजली। आता आपण डोंबिवली म्हटलं की अर्थातच संघ परिवार किंवा भाजपचे मतदार राजा जास्त संख्येने मतदान करताना दिसतात। यंदा केवढा जोर वाटतोय आणि काय तिथलं एकूण चित्र आहे? खरं तर ज्या प्रकारे सेना भाजप या निवडणुकीच्या प्रचारामध्ये एकमेकांवर तुटून पडले होते आणि कालचा दिवस जो प्रचाराचा संपल्यानंतरचा जो दिवस होता, तर कालच्या दिवशी दोन्ही राजकीय पक्ष असतील किंवा इतर राजकीय पक्ष असतील यांचे कार्यकर्ते विविध ठिकाणी एकमेकांना भिडलेले आपल्याला बघायला मिळाले। त्याच्यामुळे मतदान सुरू होण्याआधी तणावाचं वातावरण कल्याण डोंबिवलीतील काही ठिकाणी होतं। मात्र आता जवळपास सकाळपासून मतदानाची सगळी प्रक्रिया बघता ती अत्यंत सुरळीत सुरू आहे। कुठेही मोठे विवाद वाद वा दोन पक्षातील कार्यकर्ते एकमेकांना मोठ्या प्रमाणात भिडले असं कुठेही चित्र नाहीये। एक जमेची बाजू म्हणावी लागेल आणि ज्या प्रकारे सकाळी उत्साहानं कल्याण डोंबिवलीतील मतदार राजा मतदानासाठी बाहेर पडला होता, दुपारी काही प्रमाणात तेच चित्र आहे आणि रविवारचा दिवस आहे। कल्याण डोंबिवलीतील नागरिक हे पांढरपेशा मध्यमवर्गीय किंवा सुशिक्षित नागरिक म्हणून ओळखले जातात। त्याच्यामुळे ही मतदानाची टक्केवारी वाढते का, संध्याकाळपर्यंत मतदानाचा जोर कायम राहतो का किंवा हा जोर आणखी वाढतो का हे बघणं महत्त्वाचं ठरेल। आणि ही टक्केवारी 50-55% पार पडते का आणि 50-55% जास्त मतदान करत एक वेगळी गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न कल्याण डोंबिवलीतील नागरिक करतात का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरेल। आतापर्यंतची निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे आणि पुढचे अवघे आता काही तास बाकी असताना कशा प्रकारे मतदार राजा आणखी मोठ्या प्रमाणात बाहेरून मतदान करतो आणि हे मोठं झालेलं मतदान नक्की कोणाच्या बाजूने पारडं झुकवतं हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरेल। त्याच्यामुळे साहजिकच आता उत्सुकता लागली आहे की या पुढच्या काही तासांमध्ये किती मोठ्या प्रमाणात मतदान होतं ते। अगदी खरं आपण बघतोय की अमित, जर का मागच्या निवडणुकीचा जर का तुलनात्मक अभ्यास केला आपण आणि यावेळेस एकूणच राजकीय चित्र यामध्ये निश्चितच फरक असेल। काय वाटतं, काय वाटतंय यावेळेस कल्याण डोंबिवली निवडणुकीबाबत? खरं तर सेना भाजप विरुद्ध इतर पक्ष अशी निवडणूक होईल असं वाटत असताना या निवडणुकीमध्ये प्रत्यक्षात किंवा प्रचाराच्या वेळी इतर पक्ष बाजूला पडले आणि सेना भाजप हे एकमेकांवर तुटून पडताना आपल्याला बघायला मिळले। खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा उद्धव ठाकरे असतील आणि ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केलेली आपल्याला बघायला मिळते। खास करून मुख्यमंत्र्यांतर्फे किंवा भाजपतर्फे स्मार्ट सिटीचा मुद्दा हा जोरदार पणाला लावलेला आपल्याला बघायला मिळतोय। त्याच्यामुळे या मुद्द्यावर मतदार राजा भाजपला मतदान करतो का शिवसेनेच्या बाजूने कल देतो हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरेल। आणि या दोघा पक्षांच्या हाणामारीमध्ये कुठल्या आणखी तिसऱ्या पक्षाला फायदा होतो का, त्यांच्या जागा वाढतात का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरेल। असं असलं तरी सेना भाजपमध्येच मुख्य लढत आहे हे चित्र सध्या तरी या ठिकाणी दिसत आहे। धन्यवाद अमित, ही माहिती दिल्याबद्दल। अमित जोशी आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।